मित्रांनो, ही जी सिरीज मी चालू केलेली आहे ही स्वतःसाठी आहे, स्वतःचा अभ्यास करण्यासाठी आहे आणि पुढे जाऊन हेच व्हिडिओ मी नंतर बघणार आहे स्वतःच रिव्हिजन करण्यासाठी, आहे की नहीं। वो व्यूज़, यूट्यूब के व्यूज़, सब्सक्राइबर, ये वो मुझे कुछ लेना देना ही नहीं उससे, मुझे कुछ फ़र्क ही नहीं पड़ता, मुझे चाहिए ही नहीं वो। मैं अपना पढ़ाई कर रहा हूँ और बाद में मैं इससे ही रिवीजन करने वाला हूँ। ये मैं खुद का पढ़ाई के लिए है, ठीक है। और इसमें से कोई लड़का लड़की कोई देखती है बेचारी, तो उसका भी फ़ायदा इसमें से हो जाएगा, उसकी भी पढ़ाई हो जाएगी, उसके लिए है, ठीक है। अभी अपन जाते हैं स्ट्रेट अपने टॉपिक पे। तर बघा, पाचवे समाजसुधारक आपल्याला बघायचे आहेत भाऊ दाजी लाड। तर महाराष्ट्रातील एक निष्णात डॉक्टर, विद्यापंडित, बघा ते कोण होते, डॉक्टर होते, ठीक आहे, विद्यापंडित, संशोधक होते आणि समाजसेवक म्हणून भाऊ दाजी लाड यांची ओळख आहे। रामचंद्र विठ्ठल लाड, भाऊ दाजी लाड यांचं नाव काय होतं, रामचंद्र विठ्ठल लाड। यांचा जन्म 7 सप्टेंबर 1824 रोजी गोव्यातील मांजरे येथे झाला। कधी झाला, 1824, ठीक आहे नाही। आपण बघितलेला आहे 1803, 1812, 1814, नंतर 1823 आणि आता 1824। भाऊ दाजी लाड कुठे झाला, गोव्यातील मांजरे येथे जन्म भाऊ दाजी लाड यांचा झाला। आणि उद्योगधंद्यासाठी मग ते लाड कुटुंब मुंबईस आले, येथेच भाऊ दाजीचे पदवीपर्यंत शिक्षण झाले। त्यानंतर ते 2 वर्ष एलिफन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये विज्ञानाचे शिक्षक होते। काय होते, विज्ञानाचे शिक्षक होते, ठीक आहे, 2 वर्ष। 1845 मध्ये मुंबईत ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना झाली। तर हा एक वाक्य महत्त्वाचा आहे, मुंबईमध्ये ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना कधी झाली, तर 1845 मध्ये झाली। भाऊ दाजींनी नोकरी सोडून त्या कॉलेजमध्ये विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला। त्यांनी 1851 मध्ये वैद्यकीय पदवी संपादन केली। तर वैद्यकीय ते डॉक्टर बनले, तर डॉक्टर कधी बनले, ते 1851 मध्ये त्यांनी वैद्यकीय पदवी संपादन केली। अचूक निदान व कुशल शस्त्रक्रिया यामुळे त्यांचा या व्यवसायात नावलौकिक निर्माण झाला। त्यांनी कुष्ठरोगावर एक चांगले औषध देखील शोधून काढले, त्यामुळे त्यांना धन्वंतरी म्हणून ओळखले जाते। तर धन्वंतरी म्हणून समाजसेवकापैकी, समाजसुधारकांपैकी कोणाला ओळखलं जाते, तर भाऊ दाजी लाड यांना धन्वंतरी म्हणून ओळखले जाते। आणि का बरं, कारण त्यांनी कुष्ठरोगावरती एक चांगलं औषध शोधून काढलं त्यामुळे, ठीक आहे। नंतर ज्ञानप्रसारक सभेमार्फत शिक्षणाचा प्रसार, सामाजिक जागृती करण्याचे प्रयत्न केले, स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला, मुलींच्यासाठी एक शाळा काढली, मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेमध्ये पुढाकार घेतला, समाजातील अनिष्ट प्रथा परंपरा नष्ट करण्यासाठी मोहीम उघडली, विधवा विवाहाचा देखील पुरस्कार केला। आणि जगन्नाथ शंकर शेठ यांच्या मदतीने 1852 मध्ये, बघा 1845 मध्ये मुंबई ग्रँट मेडिकलची स्थापना झाली, तिथे त्यांनी प्रवेश घेतला। 1851 मध्ये त्यांनी वैद्यकीय पदवी संपादन केली आणि 1852 मध्ये जगन्नाथ शंकर शेठ यांच्या मदतीने बॉम्बे असोसिएशन ही संघटना स्थापन केली। आपण बघितलं की जगन्नाथ शंकर शेठ यांचा अभ्यास करताना आपण बघितलं होतं की त्यांनी सामान्य लोकांचे प्रश्न सरकारपुढे मांडण्यासाठी बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली होती। तर या स्थापनेमध्ये देखील भाऊ दाजी लाड यांनी हातभार लावला होता, त्यांचा देखील सहभाग होता। आणि कधी स्थापन केली ही संस्था, 1852 मध्ये जगन्नाथ शंकर शेठ यांच्या मदतीने। तर भारतातील राजकीय स्वरूपाची ही पहिली संघटना होती भारतातील, बघा किती महत्त्वाचं आहे, तर भारतातील राजकीय स्वरूपाची ही पहिली संघटना होती। आणि या संघटनेमार्फत भारतीयाच्या अडीअडचणी सरकारसमोर मांडल्या। ईस्ट इंडिया असोसिएशनच्या कार्यातही भाऊ दाजी सहभागी होते। लायसन्स बिलाचा व्यापार व व्यवसायावर विपरीत परिणाम होईल म्हणून भाऊ दाजींनी त्यांना विरोध केला। तर त्यावेळेस जे ईस्ट इंडिया सरकार होते, तर त्यांनी एक लायसन्स बिल आणलं होतं व्यापाराने व्यवसायासाठी। तर या लायसन्स बिलाचा लोकांच्या व्यापारावर व्यवसायावर अनिष्ट परिणाम होईल म्हणून भाऊ दाजींनी त्यांना त्या बिलाला विरोध केला होता। इतिहास संशोधनाच्या क्षेत्रातही त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे। नवसमाज घडवून आणण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केले। सामाजिक व राजकीय समस्या सोडवण्यासाठी संघटनात्मक सनदशीर मार्गाचा त्यांनी पुरस्कार केला। संघटनात्मक सनदशीर मार्गाचा त्यांनी पुरस्कार केला। आणि 31 मे 1874 रोजी या अशा महान मानवाचा मृत्यू झाला, ठीक आहे। आता शॉर्टमध्ये भाऊ दाजी लाड यांचं नाव काय होतं, रामचंद्र विठ्ठल लाड।
जन्म कधी 1824, 7 सप्टेंबर दिवस आहे. कुठे झाला? गोवा येथील मांजरे येथे. बघा 2 वर्षे एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये विज्ञानाचे शिक्षक म्हणून काम केलं. असं पकडू. 2 वर्षे एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये विज्ञानाचे शिक्षक म्हणून काम केले. 1845मध्ये मुंबईमध्ये ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना झाली. स्थापना केली नाही मित्रांनो. 1845मध्ये मुंबईमध्ये ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना झाली आणि भाऊंनी त्यात विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला आणि 1851मध्ये त्यांनी वैद्यकीय पदवी मिळवली आणि त्यांचा उत्तम नावलौकिक झाला. नावलौकिक का बरं झाला त्यांचा वैद्यकीय क्षेत्रामध्ये? तर अचूक निदान आणि कुशल शस्त्रक्रिया ते करायचे, त्यामुळे त्यांचा उत्तम नावलौकिक झाला. कुष्ठरोगावरती त्यांनी चांगले औषध शोधून काढले म्हणून धन्वंतरी म्हणून ओळखले जाऊ लागले. ज्ञानप्रसारक सभेमार्फत शिक्षण प्रसार व सामाजिक जागृती केली. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. विधवा विवाहाचा पुरस्कार केला. मुलींच्यासाठी शाळा काढली. मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेमध्ये पुढाकार घेतला. 1852मध्ये जगन्नाथ शंकर शेठ यांच्या मदतीने बॉम्बे असोसिएशन स्थापन केली आणि ही भारतातील राजकीय स्वरूपाची पहिली संघटना होती. ईस्ट इंडिया असोसिएशनच्या कार्यामध्ये देखील सहभागी होते. लायसन्स बिलाला त्यांनी विरोध केला होता. का बरं? कारण व्यापार आणि व्यवसायावर विपरीत परिणाम होईल म्हणून. इतिहास संशोधनामध्ये देखील त्यांचं मोलाचं योगदान आहे. सनदशीर मार्गाचा त्यांनी पुरस्कार केला. आपल्या मागण्या सरकारपुढे मांडण्यासाठी त्यांनी संघटनात्मक सनदशीर मार्गाचा पुरस्कार केला आणि त्यांचा मृत्यू हा 31 मे 1874 रोजी झाला. ठीक आहे.